तर कसं काय? गौरीनी बोलवलं रात्री घरी. आता जस्ट पोचलोय मी गौरी आणि ही बघा गौरी सगळे बोलत होते गौरी सोबत ब्लॉक कर. गौरीने मला एवढ्या रात्री बोलवलंय पेनवरून. आता कुठं नेते काय माहिती. अरे कुठे नेते काय आता एवढं थंबनेल मध्ये लिहिलंय घरी तर घरीच असेल ना. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. चला गाइस कुठे नेते बघू. बरोबर चल लवकर दाखव. ठीक आहे. ये क्या है? मूड खराब कर दिया गाइस हिने आणलंय मला मॉलला. काय बोलायचं. नमस्ते. ते थोडं कामामध्ये बिझी होतो म्हणून व्हिडिओ टाकायला थोडस लेट झालं. थँक्यू. का ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. तर अजूनपर्यंत मराठी ब्लॉगिंग मध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन बघितले जसं की काकीच लोकांचे WW आणि श्रद्धांजलीचे ब्लॉग, नवरा बायकोचे रोमॅन्टिक आणि हनीमून ब्लॉग, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे लफडेबाज आणि ऍक्सिडेंट ब्लॉग. आता ते पण त्यांचं काहीतरी भलतंच चालू आहे. ते लोक एकमेकांवरच प्रँक करतात, प्रँक ब्लॉग. पण ह्या सर्वांमध्ये आपली युवा पिढी कुठे आहे? नाही मी युवा पिढी म्हटलं, युवा शहाणपणे नाही. मरीन ड्राईव्हला पोरी झाल्या फिदा. काय लाका काय पण बोलतोय. मरीन ड्राईव्हला पोरी झाल्या फिदा आणि ते पण तुझ्यावर. खरंय का? काहीच आम्ही आलेलो मरीन लाईन्सला पण इथं असल्या पोरी बघून असं वाटतंय जन्नत मध्ये आलोय. ये काली काली आंखें. जमलं भाई तुला एकदम. पोरींना कसं फ्लर्ट करायचं ते ह्याच्याकडून शिकून घ्या. नाही म्हणजे असं काय कोर्स वगैरे असतो की घरातून फ्लटिंगचा परफ्यूम मारून बाहेर पडतोस. नुका झाडवास यायला येतात. तर ह्या चॉकलेट बॉयचं नाव आहे अंकित सकपाळ. ह्याचे इंस्टाग्रामवर 3 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मुझे लगा कि ये बंदा अलग है, इसका कंटेंट कुछ अलग है, सबसे अलग कंटेंट है. पर ये तो टट्टी है. ह्याचं पण करिअर त्याच्यावरच झालंय. लिपसिंग. बाप रे काय ही ब्राईटनेस. डोळे दुखायला लागले माझे. एवढी पण व्हिडिओची क्वालिटी नको ठेवू की डोळ्यामधली बावली दुखायला लागेल. तर ह्याचं एक 70,000 सबस्क्रायबरचं युट्यूब चॅनल होतं जे एका हॅकरनी हॅक केलं आणि डिलीट झालं. आपल्या एका नवीन चॅनल वरती तर गाइस आपला जो 70K एक चॅनल होता तो गेला यार. लय वाईट वाटतंय पण काय सांगू. भाई साहब इसको बोलते हॅकिंग. पण भावाने हार काय मानली नाही. नवीन एक चॅनल ओपन केलं आणि आता त्याच्यावर 90,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. जीत ही जिद्द राहू दे मनी. आंखें देखो नीयत में खोट साफ नजर आता है हवस से भरी हुई. तर हा त्याच्या नवीन चॅनल वरती हे करतो. तू लवकर ये, मी 8 वाजता 9 वाजता येते. ठीक आहे गाइस लवकर यायला लागेल. कोणासाठी? मुलींसोबत फ्लटिंग. ह्याच्या चॅनल वरती ब्लॉगिंग पेक्षा मुलींसोबत फ्लट करण्याचे जास्त व्हिडिओ आहे. अर्थात गर्ल्स ऑफ फ्लटिंगचे ह्यांनी PhD केले. मरीन ड्राईव्हला रशियन झाली फिदा. You are very beautiful. You are very beautiful. Where are you from? With you too. Where are you from? Peru. आंबा. पेरू देशातली मुलगी आहे आणि ह्याने थंबनेल मध्ये रशियन गर्ल असं नाव टाकलंय. वा भावा नाईस क्लिकबेट. तालियां होनी चाहिए. पेरू देशातली गर्ल कुठे आणि रशियन गर्ल कुठे? रशियन गर्ल म्हणजे काही लाज शरम आहे की नाही आम्हाला लोकांना. गौरीनी बोलवलं रात्री घरी. ह्या दोघांचं आधीच ठरलेलं की हे दोघं मॉल मध्ये जाणार आहेत. पण भावाने मुद्दामून हे थंबनेल मध्ये लिहिलंय जेणेकरून लोक क्लिक करतील. कोई बात नाही आमचा चूत. पण भावाला एवढ्या रात्री मॉल मध्ये कशाला बोलवलंय? खायला.
नर्स झाल्या माझ्यावर फिदा. दिस इज लेजेंडरी व्लॉग. खरी फ्लटिंग तर ह्या व्लॉग मध्ये आहे. एक सलाईन लावतो बरं नाही वाटणार. चला आता हॉस्पिटलला भेटू आपण. 3, 2, 1. नाही, मला तर तुम्ही एक सांगा, आम्ही रोस्टर लोकांनी नक्की करायचं काय? जो तो आजकाल प्रत्येक व्हिडिओ मध्ये मीम लावतोय, टेक चॅनल मध्ये, गेमिंग चॅनल मध्ये, ब्लॉगिंग मध्ये. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? युट्यूबचं चॅनल केलं ना, सपोर्ट करा त्याला. भावाचा चॅनल भले डिलीट झालाय, पण त्याच्याहून जास्त नवीन चॅनलचा प्रमोशन जोरदार करतोय. हिला स्नॅपचं लागलंय काय? हा आजारी पडलाय आणि ही स्नॅप घेते. तो बिचारा तिकडे आजारी पडलाय आणि ही लेडी ऑफ नर्स स्नॅप काढते. Women. ठीक आहे गाईस, लवकर यायला लागेल. कोणासाठी? भावा तू तिकडे बरा होण्यासाठी गेलाय की स्वतःची रेशन कार्ड जुळवण्यासाठी? किती चावट नर्स आहेत बघा. पेशंटची काळजी घेण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी काढतायत. यासाठी किती नर्स आहेत बघा. दादा बोलते आता सगळं नवीन येतील, नवीन स्टॉक. हे बघून मला काहीतरी भलतच आठवतंय. एका रूम मध्ये एवढ्या नर्स, एवढ्या काय? कोण जॉनी सेन्स आलाय? अरे बाकीच्या पेशंट कडे पण जा, त्यांना पण गरज लागते. अवश्य फिल्म स्टार. कोणीतरी शिवी दिल्यासारखं वाटलं ना. एडिटर दादा थोडस रिवाइंड करा. अवश्य फिल्म स्टार. गाली दे रहा है कोई. क्या बोल रहा है? चालली का तू? अरे कच्चा लिंबू ऑफ ब्लॉगर. अरे त्यांना कॅमेरा समोर ऑकवर्ड होत असेल एवढं पण कळत नाही आपण कशाला गेलोय आणि आपण तिकडे काय करतोय याचं थोडं तरी भान ठेव. त्याला शाप आहे माझा, त्याचं वाटोळ होईल, त्याचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही. त्याला एवढा त्रास दिला, एवढा एवढ्या पाणी सोडलं त्याच्या, त्याला सगळे रडवते. मोठा माझा शाप आहे, खूप मोठा. अरे भावा मी तुझ्यावर एकदम हलका फुलका रोस्ट केलाय. हा तर मनाला एवढं लावून नको घेऊ, त्रास करून नको घेऊ स्वतःला. नाही म्हणजे कसं तुझी नंतर मातुश्री मला श्राप वगैरे देईल तर तू पण एकदम मजाक मध्येच घ्या. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जे पेशंट आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.